नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात कुलदेवी आणि कुलदैवत याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबात आई आणि वडिलांचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे प्रत्येक कुळाला एक कुलदेवी आणि कुलदैवत महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून कुलदैवत म्हणजे काय, कुलदेवता म्हणजे काय आणि कुलदैवताचा मानसन्मान कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी जे नवीन स्वामी भक्त त्यांनी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. काही लोकांना असाही प्रश्न पडू शकतो की आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत, स्वामी जे ब्रह्मांडाचे पालक आहेत, अशा स्वामींची सेवा आपण करतोय, तर मग आपल्याला कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मानसन्मान करणे किंवा त्यांची सेवा उपासना करणे इतके महत्त्वाचे का सांगितले जाते? कुलदेवी आणि कुलदैवताची उपासना सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते, तर ती का? जाणून घेऊया संपूर्ण माहिती. मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता अवश्य पाहावा. प्रत्येक देवी देवतेची सेवा उपासना आपण करत असतो. प्रत्येक देवी देवतांचे कार्य आणि कर्म हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक कुळाच्या कुळधर्म करून उपासना केल्या जाणाऱ्या, आशीर्वाद देणाऱ्या देवतेला कुलदेवी असे म्हटले जाते. गावाच्या नावावरून गावात जी स्थापन केली जाते त्या देवतेला स्थापित देवता असे म्हणतात. आवड असणाऱ्या देवतेची पूजा करणे, त्या देवतेला आराध्य दैवत असे म्हटले जाते. गावा मिळून जी देवी स्थापन केली जाते त्या देवतेला ग्रामदेवता असे म्हटले जाते. प्रत्येक देवी देवतेचे कार्यही वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. विशिष्ट कामांसाठी, काही कामं सेवापूर्तीसाठी, मनोकामनापूर्तीसाठी ज्या देवी देवतांची आपण पूजा उपासना करतो त्या देवी देवतेला इष्टदेवता असे म्हटले जाते. म्हणजेच देवी देवता जी अवतार घेतात त्या देवी देवतांना इष्टदेवता असेही म्हटले जाते. त्यामध्ये विशेष करून स्वामी महाराज, दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असतील किंवा मग नृसिंह सरस्वती महाराज असतील, हे कुणाचेही कुलदैवत किंवा कुलदेवी नाहीत. संपूर्ण विश्वाचा अधिभार ते सांभाळतात, ती ही दैवता आहेत. सज्जनांचा सांभाळ करणारी देवता म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. या देवतांचा वैयक्तिक कुटुंबाशी कधीही काहीही संबंध नसतो. या देवदेवता म्हणजेच आपले आराध्य दैवत स्वामी महाराज असतील, दत्त महाराज असतील, या सर्व देवदेवता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि म्हणूनच ते आशीर्वाद देताना अभयवचनही देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थच मुळात असा आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवी आणि कुलदैवताची आराधना मनापासून करा. त्यांची पूजा उपासना केल्याने तुम्हाला स्वामींचा, दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभेल यात शंकाच नाही. आणि म्हणूनच आपण स्वामी चरित्राचे उपासक, अभ्यासक आहोत. ज्या स्वामी चरित्रात 12व्या अध्यायात बाळप्पा महाराजांना सुद्धा त्यांची कुलदेवी माहीत नसताना प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी त्यांना तुळजापूरच्या भगवतीच्या रूपात दर्शन दिले आणि बाळप्पा महाराजांची कुलदेवी कोण आहे हे त्यांना समजावून सांगितले. या स्वामी चरित्राच्या प्रसंगातून एक शिकवण आपल्याला नक्कीच मिळते. ती म्हणजे आपल्या कुलदेवीला, कुलदैवताला आपण कुळाचाराप्रमाणे यथोचित मानसन्मान हा दिला पाहिजे. आणि त्यासाठी कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या मूळ स्थानावर किमान वर्षातून एकदा अवश्य गेलं पाहिजे. कुलदेवता या शब्दाचा अर्थ कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ही कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यानंतर शरीरातील मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, अर्थातच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो, ती देवता म्हणजेच कुलदेवता असं पुराणात म्हटलेलं आहे. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव किंवा कुलदैवत असे म्हटले जाते. ज्यावेळी ही श्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर पुढे सहज प्रश्न पडतो की कुलदैवत कोण असतात? कुलदैवत ही आपल्या कुळाचे संरक्षण करणारे दैवत असतात. कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी वास्तव्याला होते आणि त्या कुळानुसार त्यांचे एक विशिष्ट कुलदैवत होते, त्या कुटुंबाची कुलदेवी, कुलदैवत मानले जाईल. आणि म्हणूनच वर्षातून एकदा कुलदेवी आणि कुलदैवताच्या मूळ स्थानावर जाऊन मानसन्मान करून दर्शन अवश्य घ्यावं. प्रत्येक घराण्याला एक कुलदैवत असतं. बहुतेक घरातून लग्न, मुंज, वास्तुशांती यासारखे शुभ कार्य करण्यापूर्वी अथवा मंगल कार्यानंतरही कुलदैवताला जाणे हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणूनच प्रत्येक कुलदेवी आणि कुलदैवत हे टाकाच्या स्वरूपात आपल्या देव्हाऱ्यात विराजमान असतात. मनुष्य जीवन हे पंचतत्वांनी बनलेले असल्या कारणामुळे पंचकोनी स्वरूपात असलेले हे टाक त्या कुटुंबाचे संरक्षण करणारे दैवत म्हटले जातात. चांदीच्या पांढऱ्या शुभ्र पत्र्यावर कुलदेवी किंवा कुलदैवताचे मुखोटे उमटवले जातात. पंचकोनी असलेल्या टाकांच्या मागील बाजूस राळ किंवा लाख लावून तांब्याची पाठ बसवलेली असते.
हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असा संकेत आहे. या टाकाकडे पाहून आपल्या डोळ्यासमोर खऱ्या मूर्तीचे रूप रोज येते आणि रोजच्या पूजेत हे टाक असल्याने कुलदेवतेची उपासना करणे सहज शक्य होते. चांदी पांढरी शुभ्र असल्याने त्यावर केलेला उठाव हा एकदम उठून दिसतो. निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मांडलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती याच संकेताच्या आधारे केली जात असावी. जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते आणि पंचतत्वातच विलीन होते. या पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक पंचकोनी असावेत. पांढरा रंग हा निर्मळता आणि प्रकाशाचं प्रतीक, यातून प्रकट असलेले जीवन फुलते. चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाच्या प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे पाठीमागे असलेला तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक म्हणून शीतलता देणाऱ्या तांब्यासारख्या धातूचा उपयोग टाकाच्या पृष्ठभागासाठी केला जातो. मुख्य भाग आणि पृष्ठभाग यामध्ये निसर्गतः मिळणारा ज्वलनशील राळ किंवा लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने पंचतत्वाचे प्रतिनिधित्व करणारा हा पंचकोनी टाक आपल्या देव्हाऱ्यात कुलदैवत आणि कुलदेवतेचं प्रतिनिधित्व करतो. कुटुंबात कुलदैवत आणि कुलदेवी यांच्या आशीर्वादाने अनेक समस्या दूर होत असतात. ज्यात प्रामुख्याने विवाह असेल, नोकरीची समस्या असेल, रोजगाराची समस्या असेल किंवा शिक्षण किंवा मग आर्थिक समस्या असतील, तर या सगळ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा अत्यंत महत्त्वाची मानतात. ज्या कुटुंबात कुलदेवी आणि कुलदैवताचा मानसन्मान, सेवा, उपासना योग्य वेळी योग्य पद्धतीने होते, त्या कुटुंबात एकोपा कायम राहतो. कधीही उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण, विवाह यासारखे प्रश्न भेडसावत नाहीत. आता या कुलदेवतेची उपासना का करावी आणि या कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व काय आहे, तर पुराणात सांगितले आहे की ब्रह्मांडात असलेल्या तत्वांच्या तेजाने साधना पूर्ण होते. त्या देवतांच्या उपासनेने त्या देवतांचे विशिष्ट तत्व वाढत असते. मात्र ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य हे फक्त आणि फक्त कुलदेवतेच्या जपात असते. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेतून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ज्याप्रमाणे कुलदैवत आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. असे म्हटले जाते की कुळावरून कुलदैवत आणि कुलदैवतावरून कुळ ठरवले जाते. अर्थातच पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. मात्र त्यातही एखाद्या कुळाचे नातलग एखाद्या गावाशी संबंध येऊन तिथे वस्ती करत असतील, त्याच ठिकाणी जर एखादे देऊळ बांधलेले असेल, तर जसजसे कुटुंब वाढत जाते तसतसे त्यालाच आपले कुळ मानू लागतात आणि अशा कुटुंबाचे आराध्य दैवतही असेच असू शकते. मग जर हे लोक स्थलांतरित झाले तरी मूळ कुळाची स्मृती आपल्याला राहते. उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत हा जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची अंबाबाई असलेले पाहायला मिळते. मूळ महाराष्ट्राचा विचार करता 14 खंडोबा आहेत. त्यातले प्रमुख असे जेजुरीचा खंडोबा, त्याप्रमाणे कुलदेवी म्हणजेच महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठं आहेत. तेच मूळ कुलदेवी म्हणून ओळखले जातात. त्यातलं पहिलं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबामाता, दुसरं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी माता, माहूरगडाची रेणुका माता आणि त्यानंतर शेवटचं अर्ध शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी माता. ही सर्व कुलदेवी आणि कुलदेवता म्हणून प्रामुख्याने ओळखली जातात. त्यानंतर जसे की महाराष्ट्रात 14 खंडोबांची स्थानं आहेत, तर त्यापैकी कुठलं कुलदैवत आहे हे तुम्ही तुमच्या जुन्या पिढीला विचारू शकतात. किंवा मग प्रत्येक श्री स्वामी समर्थ केंद्रात उपलब्ध असलेल्या क्षात्रधर्म या ग्रंथातून सविस्तर माहिती आपल्याला मिळू शकते. कुळानुसार कुलदेवी आणि कुलदैवत कशा पद्धतीने जाणून घ्यावे यासाठी क्षात्रधर्म उपयोगात येईल. आणि कुलदेवी कुलदैवत माहिती झाल्यास मूळ स्थानावर जाऊन मानसन्मान करणं देखील सहज सुलभ होईल. कुलदेवीचा आणि कुलदैवताचा वर्षातून एकदा तरी मानसन्मान अवश्य केला गेला पाहिजे. हे का करावे तर आपल्याला कुलदेवी आणि कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहावा. कुटुंबाच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा त्या अडचणी आपल्या कुटुंबात येऊच नयेत यासाठी या कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मानसन्मान अवश्य करावा. त्याचप्रमाणे कुलदैवतेची सेवा म्हणजेच आपण दर रविवारी मल्हारी सप्तशतीचा पाठ करावा. त्याचप्रमाणे कुलदेवीची सेवा करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा, अष्टमी या दिवशी अवश्य पाठ करावा. आणि वर्षातून एकदा मूळ स्थानी जाऊन कुलदेवी आणि कुलदैवताचा मानसन्मानही करावा. आता आपण कुलदेवी आणि कुलदैवताचा मानसन्मान कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. कुलदेवीला मानसन्मान करण्यासाठी कुलदेवीचे 11 अलंकार सोबत घेऊन जावेत, ज्यात प्रामुख्याने हिरवी साडी, खण, 11 हिरव्या बांगड्या, त्यानंतर मंगळसूत्र, जोडवे विरुदे, हळदी कुंकू, गुलाल, शेंदूर प्रत्येकी 50 ग्रॅम,
आपण सोबत घ्यावा। हार, वेणी, ओटीचे सामान ज्यात प्रामुख्याने विडा, दक्षिणा, नारळ या ओटीच्या सामानात असावे। त्याचबरोबर पंचखाद्य ज्यात खारीक, खोबरं, खसखस, किशमिश आणि खडीसाखर इत्यादी सर्व गोष्टी असून सोबतच पूर्णावरणाचा नैवेद्यही समाविष्ट असावा। 5 प्रकारची फळं सोबत असावी। 1.25 पाव पेढे आणि खेळणापाळणा यात समाविष्ट असावा। सर्व सामान कुलदेवीला अभिषेक पूजन करून अर्पण करावं। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवघरातील कुलदेवीचा ताक मूळ स्थानावर भेटीसाठी अवश्य घेऊन जावा। याप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने कुलदेवीचा मानसन्मान वर्षातून एकदा आपण करू शकतो। त्यानंतर खंडोबाचा मानसन्मान कसा करावा म्हणजे आपल्या कुळाला कुलदेवी सोबतच कुलदैवताचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल। कुलदैवताचा अर्थातच खंडोबाचा मानसन्मान कसा करावा तर खंडोबाला जाताना पिवळे धोतर 1.25 मीटर आणि पिवळा कपडा, फेटा यासोबतच बेलपत्र, भंडारा घेऊन जावा। 5 खोबऱ्याच्या वाट्या, भंडारा आणि पिवळ्या फुलांचा हार सोबत नैवेद्य असावा। नैवेद्यात बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, लसणाची चटणी, पातीचा कांदा, लिंबू व पूर्णावरणाचा नैवेद्यही अवश्य असावा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने खंडोबाचा मानसन्मानही आपण करावा। खंडोबाला जाताना कुलदैवताचा टाक सोबत न्यावा। त्या ठिकाणी देवभेट करून आणल्यानंतर तळी आरती करावी। ज्यांच्या देवघरात ड्युटी बुडली असेल त्यांनी तिथे ती प्रज्वलित करून मंदिराला प्रदक्षिणा अवश्य करावी। याप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने कुलदेवी आणि कुलदेवता यांचा मानसन्मान तुम्ही वर्षातून एकदा अवश्य करावा। आजच्या या व्हिडिओमधून आपण कुलदेवतेचे महत्त्व, कुलदेवता म्हणजे काय आणि कुलदेवतेचा मानसन्मान कसा करावा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती जाणून घेतली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। श्री